एक सविस्तर बातमी पाहूयात। मुंबई एसटी बँकेच्या बैठकीत तुफान राडा झाला। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि शिंदेंच्या सेनेमध्ये हाणामारी झाली। सदावर्ते आणि शिंदेंच्या शिवसेनेचे संचालक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं। एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची मीटिंग घेण्यात आली आणि त्यात अडसूळ गटातील संचालकांनी सदावर्ते गटातील संचालकांना बँकेत चालवलेला भ्रष्टाचार बाहेर काढल्यानं फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला मिळाली। सदावर्ते गटानं बाहेरून लोक बोलावून गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आलाय। हा राडा आता नागपाडा पोलीस स्टेशनपर्यंत गेला असून कारवाई सुरू आहे। आम्ही राज्यातल्या सगळ्या संघटना आता कृती समितीच्या निमित्ताने एकत्र झालेलोच आहोत। दिवाळी संपल्यानंतर आम्ही आरबीआय वरती थेट मोर्चा काढणार आहोत की 1.5 कोटी रुपये आरबीआय दंड या बँकेला करते, पण बँकेच्या संचालक मंडळावर कारवाई होत नाही। अ वर्गातून ही बँक ड वर्गात जाते, पण संचालक मंडळावर कारवाई होत नाही। सोलापूरच्या बँकेवरती एका मिनिटात बरी कारवाई होती, बाकीच्या बँकांवरती एका मिनिटात कारवाई होती। नेमकं कुणाचं प्रेशर आरबीआय वरती आहे याचा जाब विचारण्यासाठी आम्ही एसटी महामंडळातल्या सगळ्या कृती समितीच्या संघटना धडक देणार आहोत। परंतु आज झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी तमाम एसटी कामगारांच्या वतीने जाहीर निषेध करतोय। 25-30 माणसं आतमध्ये आली आणि त्यांनी आमच्या संचालकांना मारहाण केली। आता मी बघायची आल्यानंतर मला जाणवलं की त्यांची शर्ट सुद्धा ठेवलेली नाही जाग्यावर। म्हणजे इतकी अमानुषपणे मारहाण ह्या बँकेच्या प्रिमायसेसमध्ये होणं आणि एसटी महामंडळाच्या प्रिमायसेस होणं हे अतिशय शोकांतिक आहे, लक्षात घ्या। आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या बँकेमध्ये अनागोंदी कारभार आहे म्हणून आम्ही युनियनवाले म्हणून मी कॉपरेटिव्ह बँक ऑफ युनियनचा पदाधिकारी म्हणून आम्ही कोर्टात आहोत। कोर्टात 2 आदेश यांच्या विरोधात झालेले आहेत, पण हे कोर्टाला मानायला तयार नाहीत, हे सहकार आयुक्ताला मानायला तयार नाहीत आणि कोणालाच मानायला तयार नाही। ही अथॉरिटी कोणीच नाही, फक्त एक अथॉरिटी म्हणजे सदावर्ते सांगेल ते। राज ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळावर बोट ठेवत कांदिवलीतील एक उदाहरण दिलं। कांदिवली पश्चिममधील मतदार यादीमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप त्यांनी केला। मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी प्रत्यक्ष मतदार यादीवरील पत्त्यावर जाऊन पाहणी केली। कांदिवलीतील गणेश नगरमध्ये नंदिनी महेंद्र चव्हाण नावाची व्यक्ती राहत नसल्याचं समोर आलंय। त्या पत्त्यावर 30 वर्षांपासून द्रौपदी वर्मा राहत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे। मतदारसंघ 160 कांदिवली पूर्व। नाव धनश्री कदम, वडिलांचे नाव दीपक कदम, वय वर्ष 23। आता वडिलांच्या डिटेल्स। नाव दीपक रघुनाथ कदम, वडिलांचे नाव रघुनाथ कदम, वय 117। मतदारसंघ 161 चारकोप। नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124। आता वडिलांचे डिटेल्स। नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43। कोणी कोणाला काढले तेच कळत नाहीये। अरे विषय गंभीर आहे, जरा समजून घ्या। राज ठाकरेंच्या या विधानानंतर मनसे कार्यकर्ते कांदिवलीतल्या गणेश नगरमधील पत्ता असलेल्या नंदिनी आणि महेंद्र चव्हाण यांची भेट घेण्यासाठी पोहोचले। यावेळी त्यांच्या काय लक्षात आलं पाहूयात। असं कोण चव्हाण आहे का? महेंद्र चव्हाण, त्याला एक महेंद्र चव्हाण होता तो 15 वर्षापूर्वी तिथून निघून गेला, पण त्याला मुलगी नव्हती, बरोबर। दुसरा एक सांगितलं ते मुलगी आहे पण त्याचं लग्न होऊन ते रातोडीला त्या ठिकाणी आहे असं, पण तो पण असं हे नाही, त्याचं नाव ते नाही आहे अशा। आणि इतर असा कोण महेंद्र चव्हाण नाही आहे, तिची मुलगीचं नाव नंदिनी चव्हाण आहे अशा। आणि आपण इथे या ठिकाणी इकडची सोसायटीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना शिंदे त्यांनाही विचारलं या ठिकाणी की बाबा, पण तिकडे असा कोणीही व्यक्ती महेंद्र चव्हाण या त्याची मुलगी नंदिनी असं या ठिकाणी राहत नाही आहे। 110 ते 120 रूम आहेत, त्यामध्ये एकही महेंद्र चव्हाण किंवा नंदिनी चव्हाण नाही। वयाचे एक वेळ घोळ झाला असेल की आकडा मागे पुढे होतो, पण जागेवरती राहतच नाही आहे, हा मोठा विषय आहे। म्हणजे नसताना इथे नाव ॲड केलं गेलं आहे। तुम्ही पाहिलं तर सोसायटीचे शिवंजरी सोसायटीचं बोर्ड दिसतोय, याचे अध्यक्ष इथे बरोबर आहेत आमच्या राजेश शिंदे, त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता। पण कसं आहे, हा जो खेळ चालला आहे निवडणूक आयोगाचा, हा खूप गंभीर खेळ आहे। हा खेळ थांबणं गरजेचं आहे।
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटमध्ये मतदार यादीमध्ये घोळ असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। जयंत पाटील यांनी आयोगाच्या वेबसाईटवर असलेली मतदार यादीच वाचून दाखवली। नाशिकमधील त्या घरांचा शोध घेण्यासाठी प्रशासनासह सर्वांची धावपळ उडाली। ज्या घरात 813 मतदार दाखवले तिथे प्रत्यक्षात 5 मतदार असल्याचं समोर आले। यामुळे निवडणूक आयोग नेमकं करतंय काय असा सवाल उपस्थित केला जातोय। एकाच पत्त्यावर अनेक नोंदणी आहेत। आता मध्य विधानसभा नाशिक इथं घर क्रमांक 3829 या घरामध्ये 813 मतदारांची नोंद आहे। पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात बूथ क्रमांक 30 मध्ये घर क्रमांक 226 या घरात 869 मतदारांची नोंद आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर तासाला मतदार यादी जाहीर होते। किती पुरुषांनी मतदान केलं, किती महिलांनी मतदान केलं हे दर तासाला जाहीर होतं। विधानसभेला या सिस्टीम पूर्ण मोडण्यात आल्या। मला या इकडनं मध्य नाशिकमधून शिफ्ट होऊन जवळजवळ 15 वर्ष झाले। मी पंचवटी येथे राहण्यास गेलेलो आहे आणि आमचा जो परिवार आहे, जे आमचे चुलते राहतात, त्यांचा 5 लोकांचा परिवार इथे राहतो। आणि या जे आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ते सांगितलेले जे आहे 800 लोक या घरामध्ये राहतात, ते अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे। आणि त्याची नाशिक महानगरपालिकेने आणि निवडणूक आयोगाने त्याची योग्यरित्या चौकशी केली पाहिजे की सदरचे हे 800 लोक आले कुठून।